कसं असतं माहिती आहे का, आता आजकाल प्रत्येक व्यक्ती म्हणजे प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या तरी कामामध्ये व्यस्त आहे. प्रत्येकाच्या डोक्याला ताण आहे, काम धंदा ते रोज 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 तेच. मग या सगळ्या कामाला कुठंतरी थांबवून 1-2 दिवस निवांत वेळ काढायचा आणि मग कुठंतरी फिरायला जायचं, प्रसन्न व्हायचं आणि मोकळं होऊन यायचं, असं सुद्धा बऱ्याच जणांना वाटतं. पण वाटतं ज्यांना ज्यांना वाटतं त्यापैकी काही जण जाऊन येतात, पण मात्र जे जे विचार करतात की नेमकं कुठं जावा, काय करावा, काय पाहावा, ह्याच्यासाठी आपण वेगवेगळे व्हिडिओ बनवत असतो की नेमकं तुम्ही कुठं गेलं पाहिजे, काय केलं पाहिजे आणि कोणत्या ठिकाणी जाण्यासाठी किती खर्च येईल, याच्या बजेटविषयी आपण वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओ बनवत असतो. आता कसं आहे, ज्या वातावरणानुसार त्या वातावरणानुसार लोक फिरायला जात असतात. आता पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये नेमकं कुठं फिरायला जायचं असा विचार जेव्हा आपल्या डोक्यामध्ये येतो तेव्हा अनेकांच्या डोळ्यासमोर नाव येतं, ते म्हणजे लोणावळ्याचं. आता लोणावळा, खंडाळा, कुठं कुठं जायचं हनीमूनला, हे गाणं तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. मग त्याच पद्धतीनं या लोणावळा खंडाळ्यामध्ये नेमकं काय आहे, तिथं जाण्यासाठी किती खर्च लागतो, तिथं कसं कशा पद्धतीनं काय काय बघता येईल, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि कुठं फिरायला जायचं आहे, किती खर्च येईल, ही संपूर्ण माहिती अगदी घरबसल्या फुकटात मिळवा. एकंदरीत जर आपण लोणावळ्याला जायचं ठरवलं तर मग लोणावळ्याला जाण्यासाठी 2 पर्याय आहेत. 2 पर्याय म्हणजे एक तर तुम्हाला पुण्याहून लोणावळ्याला जाता येईल, नाहीतर मग मुंबईहून लोणावळ्याला जाता येईल. मग आता पुण्याहून जायचं म्हणलं तर पुणे ते लोणावळा 70 किलोमीटरचं अंतर आहे, तर हेच अंतर मुंबई ते लोणावळा 90 किलोमीटरचं आहे. मग आता नेमकं तुम्ही पुण्याला कुठून जाताय किंवा मुंबईला कुठून जाताय हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही नेमकं कुठून जाताय. मग आता तुम्हाला या ठिकाणी बसनंही जाता येईल, ट्रेननंही जाता येईल, प्लेननंही जाता येईल. पण प्लेननं जायचं असेल तर मग तुम्हाला पुण्याला नाहीतर मग मुंबईला उतरावं लागेल. पण जास्तीत जास्त आता लोक काय करतात की टॅक्सी घेऊन, स्वतःची गाडी घेऊन, म्हणजे 4-5 जणात मिळून एक गाडी करून नाहीतर मग रेल्वेनं फिरायला निघतात. तर काही जण पुण्यावरून मोटरसायकल घेतात आणि त्या मोटरसायकल भाड्यानं घेऊन या लोणावळ्याला फिरायला जातात. आता कसं जायचं आहे, काय जायचं हे तुम्ही तुमचं ठरवा. कसं जायचं हे पर्याय आपण सांगितलेला आहे, पण तिथं गेल्यावर नेमकं काय पाहायचं आहे, खर्च किती येईल हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. जर आपण लोणावळ्यामध्ये गेलो तर तिथं सगळ्यात पहिले विषय येतोय आपला राहायचा. मग कुठं राहायचं, काय करायचं, त्या ठिकाणी लॉजिंग आहेत का, तर मग आहेत तर किती पैसे घेतात. तर त्या ठिकाणी लॉजिंग आहेत आणि त्या ठिकाणी 1000 रुपये ते 1500 रुपयात अगदी तुम्हाला चांगली हॉटेल, एखादी लॉज, एखादी रूम मिळू शकते आणि त्याच्यामध्ये 2-3 जण राहू शकतात. एखादा जर व्यक्ती ॲडजस्ट करायचा असेल तर त्याचे 200-400 रुपये, 500 रुपये एक्स्ट्रा द्यायचे आणि मग त्या रूममध्ये राहायचं. आणि रूममध्ये राहिल्यानंतर त्या ठिकाणी संध्याकाळी तुम्हाला जेवणसुद्धा भेटेल. आता जेवण तिथं करायचं का बाहेर जाऊन करायचं, तर नक्कीच बाहेर जाऊन करायचं. मग जरासं फिरणं बी होतं आणि आजूबाजूला जरा बघणं बी होतं. मग बाहेर जाऊन जेवायचं म्हणलं तर तिथं 200 रुपयात मस्त थाळी भेटते, व्हेज थाळी. आणि त्या व्हेज थाळीमध्ये मस्त तुम्हाला सगळं काही जेवायला भेटतं. आणि इथं एक फेमस चक्कीसुद्धा आहे, ती चक्कीसुद्धा लोणावळ्याला जाऊन बरेच जण खात असतात. मग आता आपलं राहणं झालं, खाणं झालं आणि नाश्ता बिष्टा या सगळ्या गोष्टी आपण सकाळी पाहू आणि ते पाहता पाहता फिरायला जाऊ. मग आता तिथं तुम्हाला जायचं आहे आणि तुम्ही जर गाडी घेऊन गेलात नाहीतर मग कशाने गेलात तर मग तिथं तुम्हाला टॅक्सीचा पर्याय आहे, ऑटो रिक्षाचा सुद्धा पर्याय आहे. कारण की जे अंतर आहे ते जरा लांब लांब ठिकाणी आहे आणि मग तिथं जायला पुन्हा रूमवर यायला जरा भानगड होऊ शकते. म्हणून तुम्ही टॅक्सी नाही तर ऑटो या दोन्हीपैकी एक पर्याय निवडू शकता. नाहीतर मग जर तुम्ही गाडी करून घेऊन गेला असता तर मग ते सुद्धा तुम्ही तुमची स्वतःची गाडी त्या ठिकाणापर्यंत नेऊ शकता. मग आता लोणावळ्याला गेलं तर सगळ्यात पहिले काय बघायचं, तर सगळ्यात पहिले बघायचं त्या ठिकाणचा भुशी डॅम. आता भुशी डॅम म्हणजे एकदम असा पाण्याने भरलेला आहे, पायऱ्याहून मस्त पाणी पडतं, तिथं अनेक जण याचा आनंद घेत असतात आणि याच भुशी डॅमचे मोठे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता लोणावळ्यामध्ये दुसरं जे आहे ते म्हणजे लोणावळा तळं, त्याला लोणावळा लेकसुद्धा म्हणतात, तीसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. तिथंसुद्धा अनेक जण फिरायला जातात आणि त्या ठिकाणचा आनंद घेतात. आता लोणावळ्याला एवढं थंडगार वातावरण, मस्त पावसाची रिमझिम, सगळीकडं हिरवंगार आणि अनेक पर्यटक या लोणावळ्यामध्ये दाखल झालेले असतात आणि म्हणून या ठिकाणी जरा जास्तच मज्जा येते असं सुद्धा बरेच जण सांगतात. आणि आम्ही गेलो तेव्हासुद्धा अशाच पद्धतीची मजा घेतलेली होती. त्यानंतर या ठिकाणी तिसरं जे ठिकाण आहे
ते आहे टायगर हिल पॉईंट. टायगर हिल पॉईंट हे 650 मीटर उंच आहे, म्हणजे उंचीच्या टेकडीवर आहे. आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही एकदम लोणावळ्याचा पॉईंट बघू शकता. त्यानंतर त्या ठिकाणी असणारी जी भाजे लेणी आहे ही सुद्धा तुम्ही पाहू शकता. पण मात्र यासाठी तुम्हाला 350 पायऱ्या चढाव्या लागतील आणि 350 पायऱ्या चढून तुम्हाला त्या ठिकाणी लेणीपर्यंत जावं लागेल आणि मग तुम्हाला संपूर्ण दृश्य तिथून बघता येईल. मग धबधबे काय, ते ढगं काय, वेगवेगळं चित्र काय, हे सगळं तुम्हाला तिथून स्पष्टपणे दिसून येईल. आता या लेणीवर जाण्यासाठी एका व्यक्तीला 25 रुपये तिकीट आहे. आधी तिकीट काढायचं आणि मग वर चढायचं. 350 पायऱ्या या चढत चढत जायचं आणि मग तिथून धबधबे हे ते मजाच मजा सगळ्या काही गोष्टी बघायच्या. त्याच्यानंतर आता हे दिवस एवढं फिरायचं म्हणल्यावर एक दिवस आपला तिथंच निघून जातो. मग दुसऱ्या दिवशी काय करायचं, जर दुसऱ्या दिवशी इच्छा असेल राहण्याची तर मग दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी राजमाची किल्ला आहे ते सुद्धा पाहू शकता. खंडाळा पॉईंट आहे, खंडाळा व्ह्यू आहे, या खंडाळाजवळच अंतरावर आहे, त्या ठिकाणी सुद्धा जाऊ शकता. आणि त्या ठिकाणावर मुंबई पुणे जो एक्सप्रेस वे आहे त्याच्यावर कशा गाड्या दिसतात हे सुद्धा पाहू शकतात. वरून पाणी चालू आहे, इकडून ढगं आहेत, तिकडून गाड्या आहेत, कशी ट्रॅफिक आहे, हे सगळा व्ह्यू पॉईंट तुम्हाला या खंडाळ्याच्या व्ह्यू पॉईंटवर दिसू शकतो. आणि मग त्या ठिकाणाहून तुम्ही पुन्हा वापस येऊ शकता, आराम करू शकता. आणि मग तिसऱ्या दिवशी राहिलं तर पुन्हा त्या ठिकाणी तुम्हाला विसापूरचा किल्ला आहे ते पाहू शकता. 10 किलोमीटर अंतरावर एकविरा देवीचं मंदिर आहे ते सुद्धा पाहू शकता. कारला लेणी आहे, तिचं 25 रुपये तिकीट आहे, तीसुद्धा तुम्ही पाहू शकता. लोहगड किल्ला आहे, पवाना लेक आहे, नारायणी धाम मंदिर आहे, इमाजी का थीम पार्क आहे, हे सुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि लोणावळा खंडाळ्याला जाऊन भरपूर आनंद एन्जॉय करू शकता. आणि हे तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये करू शकता जर तुमचा 2-3 दिवसाचा प्लॅन असेल तर. नाही तर काही करायचं जातात एका दिवसात सगळं काही पाहून वापस येतात. म्हणजे भुशी डॅम हे ते सगळ्या गोष्टी, धबधबे, या अशा प्रकारच्या गोष्टी. पण मात्र आपल्या पाठीमागं कामाचा ताण आहे, तणाव आहे आणि 2-3 दिवस फ्रेश व्हायचं आहे तर मग तुम्ही हे लोणावळा खंडाळ्याचं ठिकाण निवडू शकता. आणि जर तुमच्याकडे जरा जास्त पैसे आहेत, तुमचा ग्रुप मोठा आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी एक चांगला बंगलोसुद्धा भाड्यानं घेऊ शकता, एक रिसॉर्टसुद्धा बुक करू शकता आणि त्या ठिकाणी तुमच्या पार्ट्यासुद्धा एन्जॉय करू शकता. आता हे सीझननुसार त्या ठिकाणच्या बंगलोचा, फ्लॅटचा, रो हाऊसचा, म्हणजे जे काही त्या ठिकाणी रिसॉर्ट आहेत याचा रेट कमी जास्त होत असतो गर्दीवरून. म्हणजे कोणतं सीझन चालू आहे त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीवरून त्याचे भाव ठरत असतात. त्याच्यामुळं पावसाळ्यात त्या ठिकाणी जास्त गर्दी असते, महागाई थोडीफार कमी जास्त होऊ शकते, पण मात्र यामध्ये संपूर्ण पैसे वसूल होऊ शकतात. मोठा आनंद तुम्हाला येऊ शकतो जर तुम्ही लोणावळा खंडाळ्याला गेलात तर. आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ही आपली गावरान भाषेतली माहिती आहे, ही तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.